मित्रांनो, आज आपण जुन्नर तालुक्यातील जे एक पर्यटन ठिकाण म्हणून जे ओळखलं जातं ते खिरेश्वर गावामध्ये आहोत. आपण पाहू शकताय माझ्या पाठीमागे या खिरेश्वर गावामध्ये संपूर्ण खिरेश्वर गाव हे धुक्यानं जणू काही लुप्त झालेलं आहे. अशा पद्धतीचं वातावरण या पावसाळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सोसाट्याचा वारा, जोरदार पाऊस आणि दाट धुकं या तिहेरी संकटानं या गावाला हे 4 महिने काढावे लागत असतात. या ठिकाणची जी काही घरांची रचना आहे आपण जर पाहिली तर या घरांच्या रचना या जोरात पाऊस असल्यामुळं इथल्या ज्या भिंती आहेत या भिंतींवर इथले जे काही ग्रामस्थ आहेत या भिंतींवर गवताचा आच्छादन टाकतात आणि ते जे गवताचं आच्छादन टाकलं जातं त्या आच्छादनाला झडपा म्हटल्या जातात. बरोबर ना? काय म्हटलं जातं? झडपा म्हटल्या जातात. आणि ह्या झडपांनी संपूर्ण भिंती ह्या झाकून टाकल्या जातात. तर ह्या झडपा का नेमक्या कशासाठी टाकले जातात हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, भटक्यांची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं खिरेश्वर हे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी वसलेलं एक निसर्गरम्य आदिवासी गाव. काळू धबधबा, आडराई जंगल ट्रेक, पिंपळगाव जोगा धरण आणि सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांमुळं हे गाव वर्षभर पर्यटकांनी गजबजलेलं असतं. पावसाळा सुरू झाला की या परिसरात अक्षरशः आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळतो. अनेक दिवस सूर्याचं दर्शन देखील होत नाही. डोंगर रांगांमधून वाहणारे थंडगार वारे, दाट धुक्याचं आच्छादन आणि हिवाळ्यात अंग गोठवणारी थंडी अशा कठीण परिस्थितीतही इथला जो काही आदिवासी बांधव आहे हा निसर्गाशी संघर्ष करत नाही तर त्याच्याशी जुळवून घेत जगण्याची कला तो आत्मसात करतो. आणि याच जीवनशैलीचं सर्वात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे त्याच्या घरांभोवती दिसणाऱ्या गवताच्या झडपा. पण या झडपा नेमक्या का लावल्या जातात हे आता आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. झडपा लावण्याचे अनेक कारणं आहेत. पूर्वी जर पाहिलं तर आदिवासी समाज हा गवत, दगड, वीट, माती या संसाधनांचा वापर करून आपली घरं बांधायचा. या झडपा घरात मुसळधार पावसांपासून घराचं संरक्षण करतात. पूर्वीची घरं माती, दगड, लाकडाची असल्यामुळं पाऊस थेट भिंतींवर पडला तर त्या लवकर झिजत. गवताची झडप हा पावसाचा पहिला मारा स्वतः झेलतात आणि घराच्या भिंती सुरक्षित ठेवायचं काम ह्या गवताच्या झडपा तयार करतात. याशिवाय सतत पडणाऱ्या पावसामुळे भिंतींमध्ये ओलावा शिरत नाही आणि त्यामुळे घरं कोरडी राहतात. बुरशी कमी होते आणि भिंती अनेक वर्ष ह्या मजबूत स्थितीमध्ये पाहायला आपल्याला दिसून येतात. हिवाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणात बोचरी थंडी असते. गवतामध्ये नैसर्गिक ऊब टिकवून ठेवण्याचा गुणधर्म असल्यामुळं घरातील उष्णता बाहेर जात नाही. त्यामुळे थंडीपासून देखील घराचं संरक्षण करायचं काम ह्या ज्या काही झडपा आहेत ह्या झडपा करताना दिसून येतात. डोंगर रांगांमधून येणारे जोरदार आणि थंड वारे देखील या झडपांमुळे थेट घरांवर आदळत नाहीत. त्यामुळे घरातील वातावरण अधिक सुरक्षित आणि आरामदायी राहते. उन्हाळ्यातही या झडपांचा खूप महत्त्वाचा उपयोग होतो. झडपा तितक्याच फायद्याच्या असतात जितक्या इतर 2 ऋतूंमध्ये असतात. बाहेर कितीही ऊन असलं तरी या गवतामुळे घरातील तापमान हे थंड राहतं.
म्हणजेच एका झडपेमुळे पाऊस, थंडी, उन्हाळा या तीनही ऋतूंमध्ये जे काही आमचे आदिवासी बांधव आहेत यांच्या घरांचं संरक्षण होताना दिसून येतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या काही झडपा आहेत या झडपा पूर्णपणे पर्यावरणपूरक असल्यामुळं गवत, बांबू, लाकूड आणि जंगलातील नैसर्गिक साधनांचा वापर या झडपांमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळं खर्चही कमी येतो आणि निसर्गाचं संतुलन देखील कायम राहतं. या झडपा निसर्गात कोणत्याही प्रकारचं प्रदूषण करत नाहीत. त्या तयार करताना वापरले जाणारे सर्व साहित्य हे नैसर्गिक असल्यामुळं पर्यावरणावर त्याचा कुठल्याही प्रकारचा विपरीत परिणाम होत नाही. विशेष म्हणजे झडपा बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचा पुनर्वापर देखील केला जातो. जुन्या झडपांमधील चांगलं साहित्य दुरुस्त करून ते पुन्हा पुन्हा वापरलं जातं. त्यामुळे जो काही अपव्यय आहे तो अपव्यय कमी होतो आणि टिकाऊपणा देखील वाढतो. उभं केलं का वंबार घातला का मग हे गावात बांधायचं त्याचे वामनं आणि मग हे सारेडानं बांधून घ्या गावात. आणि मग हे सगळं करायला किती दिवस लागतोय? जरी महिना लागत आम्हाला महिना लागतोय जमा करायला. हा मग सगळा जमा करायचा म्हणजे आपल्या घराला यायला द्यायचं. हा ना. आणि मग हे गवत वगैरे कुठून आणलं सगळं? गावात डोंगरावरून इकडून माळांचा कुठून तरी काढायचं आपलं गावात. तेव्हाच काढायला लागत आहे या टायमामध्ये. या ठिकाणी झाली का लगेच? हा. म्हणजे याची तयारी आधीच करायला लागते आधीच करायला लागत. आणि दरवर्षी करायला लागते काय? दरवर्षी आमच्या भिताच राहायची नाही पडून जातील. इथे पडून जातील ना. हा, पाऊस जास्त. पाऊस जास्त येतो. हा ना. हवा कुणी पण फिरते. हा, म्हणून हे बनवलं जातं. याला काय म्हणायचं? झडप झडप. झडप. हा. हा, आणि प्रत्येकाच्या घराला यावं. प्रत्येकाच्या घराला येते. तुम्ही बघा ना तिकडे. प्रत्येकाच्या घराला हा, बरं. प्रत्येकाच्या. आणि बनलेली नाही बघ ते बांधितात ते काय ते. आणि मग हे जे हे मग महिनाभर जातो तुमचा याच्यात हा, बनवायला. महिनाभर जातो. मग याचा फायदा काय काय होतो मग झडपाचा? आता फायदा राहिला का मग ते परत जाळायला होते. पावसाळ्यात काय होतं? पावसाळ्यात भीतीने पावसाळ्यात भीतीने उभराचे वारा लागू नये म्हणून ते उडू नवर म्हणून ते आडासा करायचा. असं आहे काय? म्हणजे भीतीला आडोसा पावसापासून संरक्षण हा, व्हायला. आडासा. मग बरंच यायला तर बरेच कष्ट आहेत मग नाही का? महिना लागत आहे आमच्या लोकांनी याच गोळा काढला जातो. महिना जातो सगळा. मित्रांनो, आज आपण आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं पर्यावरणपूरक घरं बांधण्याचा प्रयत्न करत आहोत. पण खिरेश्वरमधील आदिवासी बांधव हे ज्ञान अनेक पिढ्यांपासून प्रत्यक्ष आयुष्यात जगत आहेत. गवताची झडप म्हणजे केवळ घरावर लावलेलं गवत नाही, तर ती निसर्गाशी जुळवून घेतलेल्या जीवनशैलीचं प्रतीक आहे. ती पर्यावरण संवर्धनाचा संदेश देते, कष्टाची जाणीव करून देते आणि पूर्वजांनी दिलेल्या लोकज्ञानाचा अमूल्य वारसा जपते. म्हणून पुढच्या वेळी हरिश्चंद्रगड खिरेश्वरला भेट दिली तर या झडपांकडे नक्की पहा, कारण त्या आपल्याला एकच गोष्ट शिकवतात: निसर्गावर मात करण्यापेक्षा निसर्गाशी समतोल राखून जगणं हेच खरं शहाणपण आहे.